नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये। तर मी आज रोजच्या भाजीचा वापरातला लाल मिरची, लाल तिखट, लाल मसाला पण म्हणतात कोणी कोणी त्याला, तर तो बनवते। तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आणि सर्व बारीक निरीक टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। कारण माझा लाल तिखटचा कलर पण खूप छान असतो आणि त्याची चव पण अप्रतिम असते। रोजच्या भाज्या खूप छान होतात, तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग लाल तिखट बनवायला। तर मी इथे लाल मसाला करण्यासाठी हा 1.5 किलो मिरची आणल्या, ह्या लवंगी मिरच्या आहेत आणि बघून घेताना ती चांगल्या लाल बघून आणल्या बघा। तर आता ह्या मिरच्या मी प्रथम निवडते, तर या पद्धतीने निवडते मिरच्या मी सर्व तयारी करूनच बसले। याच्यामध्ये निवडलेल्या मिरच्या टाकायच्या, याच्यामध्ये हे ते काढून टाकायचे। हे बघा या पद्धतीने घेते, काढून घेते मी सर्व मिरच्यांचे। मी अगोदर मिरच्या निवडून घेते आणि नंतर ह्या मिरच्या वाळत टाकणार आहे। त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगेलच। तर या पद्धतीने मी आता ह्या सर्व मिरच्या निवडून घेते। तर ह्या 1.5 किलो लवंगी मिरच्या निसून झाल्या आहे माझ्यावाल्या। तर त्याच्यामध्ये मी दुसऱ्या मिरच्या पण आणल्या आहे आणि लाल मसाल्यात टाकण्यासाठी ते तुम्हाला दाखवते मी। ते बघा ही बेडगी मिरची आणली मी, ती पण आणली मी अर्धा किलो। तर ह्या पण मिरच्या मी निवडते आणि ह्या मिरच्या मी निवडून ह्याच्यात टाकते, म्हणजे ह्या मिरच्यांचा कलर जास्त लाल असतो आणि ह्या मिरच्या टाकल्यानंतर आहे ना कलर मिरचीचा लाल मसाल्याचा एकदम छान येतो। त्याच्यामुळे आता मी ह्या पण मिरच्या निवडून ह्याच्यात टाकते। तर लाल मसाल्यासाठीच्या मिरच्या आमच्या सर्व निवडून झाल्या आहे। हे बघा बेडगी आणि लवंगी दोन्ही मी एकत्र करून ठेवलं आहे, कारण एकत्रच दळून आणायचे आहे। लाल मिरच्या निवडून झाल्या आहे आणि निवडल्यानंतर मी ह्या मस्त उन्हात सुकातल्या वाळत टाकते बघा। लाल मिरचीसाठी म्हणजेच लाल मसाला, तुम्ही लाल मसाला, कोणी लाल मसाला म्हणतो, कोणी लाल मिरची म्हणतो। तर लाल मिरचीसाठी हे बघा हा 1.5 किलो लवंगी आणि अर्धा किलो बेडकी निसून आणि वाळवून झालं आहे मस्तपैकी। तर आता याच्यासाठी मी घेतले इथं 250 ग्राम धने। तर आता हे धने मी स्वच्छ निवडून घेते। तर आता हे धने मी प्रथम ना चाळणीतून चाळून घेते, कारण कसं धने शेतात येतात ना, त्याच्यामध्ये भरपूर रेती असते, त्याच्यामुळे अशी चाळणी चाळून घ्यायचे। हे बघा अशी रेती पडते खाली माती, आणि याचा पण मी उपयोग करणार आहे। याचा जो उपयोग करेल ते पण मी तुम्हाला दाखवेल। याच्याकरता तुम्ही माझे पुढचे पण व्हिडिओ बघत राहा। हे बघा असे खडे निघतात धण्यांमध्ये, त्याच्यामुळे धणे निवडून घ्यायचे आणि ते धण्यांचाच कलर जास्त त्याच्यामुळे लक्षात येत नाही, बारीक रेती असती, थोडा वेळ लागतो याला, पण धणे स्वच्छ निवडून घ्यायचे। तर ह्या 2 किलो मिरच्या माझ्या छान वाळल्या आहे आणि ह्या मी अगोदर का बरं निवडल्या, तर मिरच्या अगोदर जर वाळवल्या तर त्याचा निवडताना खूप ठसका होतो, तसेच त्यांचे देठ एकदम असे मोकळे होतात आणि बी खाली गळून जातं, त्याच्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो। त्याच्यामुळे ना मिरच्या अगोदरच निवडून घ्यायच्या आणि मग वाळवायच्या, ही अशी माझी पद्धत आहे। आणि ह्या बेडगी मिरचीचा जरी कलर तुम्हाला थोडासा काळपट दिसत असला तर तो काळपट नाही आहे, तो खूप लाल आहे, त्याच्यामुळे तो असा काळपट दिसतो, पण मग त्याच्यामुळे मिरचीचा कलर खूप छान होतो। त्याच्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे मग तुम्हाला दिसेल का मिरची कशी झाली आहे ती। आणि हां, ज्यावेळेस आपण लवंगी मिरच्या निवडतो ना, याच्यामध्ये ज्या काळ्या मिरच्या दिसतात त्या बाजूला काढून ठेवायच्या। तर आता इथे मी 2 किलो मिरचीसाठी हे 250 ग्रॅम धने घेतले। धने स्वच्छ निवडून पाकडून वगैरे घेतले। तर धने वगैरे निवडून झाले, मिरच्या निवडून झाल्या आणि आता मी बाजारातनं जो 2 किलो मिरचीचा मापाचा मसाला आणला आहे, ते बघा हा मसाला दिला आहे मला। दुकानवाल्यांना सांगितलं की 2 किलो मिरचीसाठी मसाला द्या, तर मग त्यांनी हा मसाला दिलेला आहे। तर याच्यामध्ये काय काय ते मी तुम्हाला दाखवते। तर मसाला घेताना मी खास मसाल्याचं दुकान आहे रेणुका मसाले, तुम्हाला दाखवला आहे मी तो ब्लॉग। मिरची मसाल्याचं सामान आणलं, त्याच्यामध्ये आहे सर्व डिटेल्स दिलेले मी। तर मी तिथनंच सर्व सामान घेतलं। तर 2 किलो मिरचीसाठी त्यांनी 50-50 ग्रॅम सगळं सामान दिले। तर त्यांनी 50 ग्रॅम तेजपान दिले। तर आता हे मसाल्याचं सामान पण मी निवडून घेते आणि ते त्या मिरच्यांमध्ये टाकते। तर सर्वप्रथम तेजपान निवडून टाकलं,
सामान निवडताना त्यातलं काडी कचरं घाण वगैरे निवडून टाकायची. तेजपानमध्ये पण थोडंसं काडी कचरं निघालं तसं ते काडक्या तेजपान जास्तच असतात, पण काही घाण वगैरे असती ती निवडून घ्यायची स्वच्छ आणि मग त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. नंतर याच्यामध्ये 50 ग्रॅम हिंग टाकला. खडा हिंग आहे हा, याच्याने छान लागते चव. तर हा हिंग फोडून घ्यायचा बरं का खलबत्त्यामध्ये. माझ्याकडून राहून गेलं तुम्हाला सांगायचं, तर तो खलबत्त्यामध्ये फोडून घ्यायचा आणि मग टाकायचा आणि तो गिरणीमध्ये अडकू शकतो. तो मी गिरणीत गेल्यावर मला गिरणीवाल्यांनी फोडायला लावला. मी घाईमध्ये विसरून गेले फोडायचं. त्यानंतर मी इथे यानंतर हे 50 ग्रॅम मिरे पण मी स्वच्छ करून त्यात टाकून दिले. या पद्धतीने मी जेवढं सामान दिलं होतं तेवढं स्वच्छ करून ह्या मिरच्यांमध्ये टाकून दिलं. तर याच्यानंतर याच्यामध्ये 50 ग्रॅम ओवा दिला होता. त्याच्यानंतर 50 ग्रॅम जिरे, 50 ग्रॅम खसखस असं सर्व सामान व्यवस्थित निवडून त्याच्यामध्ये टाकून दिलं. आता हा निवडलेला मसाला मी संपूर्ण याच्यात टाकून ह्या मिठांमध्ये आणि आता हे मी गिरणीत दळायला घेऊन जाते आणि सोबत एक वस्तू नेते.
त्यामुळे माझ्या मिरचीचा कलर खूप छान येतो. तर आता तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. खसखस राहिली होती माझ्याकडनं. हे बघा खसखस ह्याच्यात टाकली आहे. आता हे सर्व मी गिरणीमध्ये दळायला घेऊन जाते. तर मी मिरची दळायला गिरणीत चालली आहे. तर मी सोबत घेतले हे बघा गोड तेल, साधारणतः 150 ग्रॅम गोड तेल आहे हे. आता हे मी मिरची दळायला बरोबर घेऊन जाते. तर आता इथं मी मिरची मसाले कांडप यंत्र भाग्यश्री डेअरी हे आमच्या गल्लीतच आहे. इथं आली मिरची दळायला आणि हे मिरची दळून घेतली पहिलं गिरणीमध्ये त्यांनी. तर आणि नंतर ह्या कांडप मशीनमध्ये टाकली. तेव्हा त्या मिरची कांडप करायचं काम चाललं आहे. आणि हे कांडीत असताना याच्यामध्ये त्यांनी मी सोबत नेलेलं गोड तेल टाकून दिलं. त्याच्यामुळे मिरचीचा कलर एकदम छान लाल भडक असायचं. तर हे बघा मी मिरची दळून आली आता गिरणीतनं दळून काढून. आणि काढताना त्याच्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यामुळे त्याचा कलर बघा किती छान आला आहे. आणि चव पण खूप छान होते ही मिरची भाजीला वापरल्यानंतर. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा या पद्धतीने. आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा.